मानून तुम्ही कसे आहात? आहे तुम्ही सर्व छान असाल. तर आपला आज पोपट झाला आहे. आज आपण शाळेत निघलो, इथपर्यंत चालत आलोत आणि एस टी एक 5 मिनिटापूर्वी इथून निघून गेली. आपण तिकडं त्या कॉर्नरच्या थोडंसं मागं असूल तिथून पळत आलो, पण एस टी गेली. त्याच्यात अर्थ तर काही निघाला नाही त्याच्यात. आता एखाद्या गाडीला हात करायला ना असं थांबा, मला येऊ द्या, कॉलेजला जायचं आहे. पेपर होता, पण पेपर बुडलेला आहे आपला तसा. वापस सरला आपण मागून पाहणार आहेत, सर देतात की नाही देत. बाकी तसं पाहू गाडी एखादी आणि मग जाऊ कॉलेजला. आपण कॉलेजला पोहोचलो, समोर कॉलेज आहे. आपण जाऊ थोड्या टायमाने आतमध्ये. अजून काही उघडलं नाही. 8 वाजले आता, म्हणजे तसं लवकरच उघडतं कॉलेज. पण आज शनिवारी आहे. तसं आपल्याला नाही माहीत काय नाही. ओके, आपले एक पेपर राहिलेला आहे आणि आपल्याला आतमध्ये जायचं, पण अजून काही खोलले नाही, वर्ग उघडले नाही आहेत. तरी बाहेर थांबू आपण इकडं आणि मग जाऊ. इथं मुलं व्यायाम करत आहेत समोर. आपण नाही करत व्यायाम, बाकी समोर चाललेत मुलं, त्यांच्यासोबत आता आपण पण जाऊ. त्याला हॉल तिकीट भेटलं आणि आता आपण डायरेक्ट पेपरला येणार इथं. अजून 10 दिवसांनी, बरोबर 10 तारखेला पेपर आहे. आपण लॅमिनेशन मारून घेऊ हॉल तिकीटला. ही राहिली आपली शाळा कॉलेज. त्याचं आपण आता लॅमिनेशन मारू आणि मग घरी जाऊ. घरी पाहू लॅमिनेशनचं. इथं मारून आहेत पाथडी. पण सध्या पाथडीमध्ये ही एक गल्ली आहे. आपल्याला पॅड घ्यायचं, पॅड. त्याच्यासाठी फक्त ज्या दुकानात आपल्याला घ्यायचं होतं ते दुकान बंद आहे. आता आपल्याला दुसरीकडून घ्यावं लागेल. पॅड घेतलं, बॅगेत टाकलं. आता सध्या आपण जाऊ बस स्टँडवर. नवीन बस स्टँड. 2 बस स्टँड आहे तिथं, एक इथं आहे आणि एक मागं आहे. तर आपण जातो आता नवीन बस स्टँडवर. आपण आलो तिथं पाथडी बस स्टँड. हे मोठं आहे, ते छोटं आहे, ते जुनं आहे. गाडी आपण अजून अर्ध्या तासाने गाडी लागेल. इथं लागते समोर गाडी. पण आता एस टीमध्ये बसलो. बाकी याचे वडील खूप मोठे रील स्टार आहेत. आत्ताच आपण एस टीत उतरलो आणि आता घरी चाललो. आपण पॅड वगैरे घेतलं, तिथं सगळं काही केलं. बाकी मित्र वगैरे भेटले होते आपल्याला, त्या हिशोबाने आपण लाईव्ह पण टाकले. पहिल्यांदाच लाईव्ह केलं मी. अर्ध्या तासाचं असेल मला वाटतं ते. बाकी काही नाही, आता जाऊ घरी. भूक लागली खूप, तर आता जाऊ पटकन. आपण आता घरी पोहोचलो. कपडे वगैरे चेंज केले आणि खाली घासाला पाणी द्यायचं. जे तिसरं पाडक राहिलं होतं ते मामाने घेतलं, म्हणजे मामाने ते भिजवलं आणि आता आपण चाललो घास भिजवायला. जाऊ आता पटकन. एवढा नाही आहे घास, तरी घास नाही, आपल्याला हावरी भिजवायची, घास नाही भिजवायची. बाकी जाऊ आता पटकन. हा डोंगर आहे, पर्वत उतरून जायचं आहे. सध्या आपण पर्वतावरती आहेत. हे भिजवायचं होतं, भिजवलं आपण. हे तिथं पाणी काढलं, ज्याच्यामध्ये हावरी आहे
आणि खाली घास आहे. आता आपण जाऊ घरी. तिच्या शेंडात भरपूर पाणी झालं तिथं, तिकडं खाली पण. बाकी आता जाऊ घरी. बाकी आपण चाललोत आता घरी, ह्या पर्वतावरती येत. तर भावांनो, एक सांगायचं होतं, काहीही करा जीवनात, पण आपलं जे दुःख आहे ते कोणाला सांगू नका. कारण आपण त्यांना दुःखामध्ये सांगून टाकतो सगळं, पण काही दिवसांनी किंवा काही टायमानी किंवा काही तासांनी तुमच्या दुःखाची निंदा केली जाते किंवा हसी मजाक केलं जातो. तुमचं दुःख दुसऱ्याला सांगून ते हसतात किंवा अजून बरंच काही त्याचा फायदा उचलला जातो, की तेव्हा असं म्हणतो याच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल, असं म्हणतो तसं म्हणतो. त्याच्यामुळं दुःख मनात राहिलेलं बरं. मुलांचं कसं आहे, दुःख जर एक पटकन जर जवळचा, म्हणजे आता मी आता चाललो आहे, मला तिथं एक किंवा मुलगा भेटला चालताना. तर चालता चालता मी त्याला 2-3 प्रश्न विचारले, असं झालं तसं झालं. नंतर मी त्याला सांगितलं तसं असं तसं. आम्ही थोडे दिवस अजून चांगलं राहिलो. एखाद दिवस जर थोडंफार जरी बोलण्यावरून जरी भांडणं वगैरे झाली, तर तुम्ही जे सिक्रेट त्याला सांगितलेत, किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की आपलं सगळं पुढच्याला माहीत असतं आणि पुढच्याचं आपल्याला काहीच माहीत नसतं. त्याच्यामुळे मला वाटतं की दुःख हे आपल्याकडेच ठेवावं आणि काय आनंद आहे ना तो सगळ्यांसोबत वाटावा. कारण दुःखात सामील कोणी होत नाही. मला वाटतं असं, किंवा घडलं माझ्यासोबत असं, किंवा अजून भरपूर काही म्हणता येईल. बाकी काही नाही. आपण बोलता बोलता घरी पोचलो. समोर घर आहे, समोर म्हणजे त्या झाडाच्या पलीकडे किंवा त्या भिंतीच्या पलीकडे, किंवा ती पवळ आहे दगडाची भिंत आहे, त्या भिंतीच्या पलीकडे घर आहे. तर आता जाऊ घरी. पोचून हातपाय वगैरे धुतले होते त्याचं, तरी आता आपण जाऊ जेवायला. जेवण वगैरे करू. उद्या रविवारी मग जेवण करू तसं, मग पाहू बाकीचं. टिंग. बाकी आपण जेवण वगैरे केलं आणि आपण इथं करडं कोंडायला आलो. कशात बसले ते दोन्ही, म्हणजे एका आईचे मुलगा मुलगी आहेत का? मुलगा आहेत का? एक मुलगा आहे, एक मुलगी, एक मेल फिमेल आहे. एक बोकुड, एक पाठ. कोणतीचे आहे ते? इथे येतं. तर आता यांना कोंडायचं आपल्याला. याच्या खाली हा झापाखाली टाकायचे. मग त्याच्या खाली कोंडायचे. कोंडले आता हे अशा प्रकारे आपल्याला कोंडायचे. हा आणि टाळा लावून जायचं. आणि दगड मांडायचं. दगड आणाय ठोरत येतं. दगड मोठा मांडावं लागेल कवा. ते 2 कॅरेट 2 बाहेर 1 कॅरेट. मित्रांसोबत थोड्या गप्पा वगैरे मारल्या. तर उद्या रविवार आहे, उद्या सुट्टी आहे. म्हणजे आता काय आपण जाणार नाहीत. हॉल तिकीट घेऊन आलो जाता आपण डायरेक्ट 10 तारखेला पेपरला जाणार. आणि उद्या बरोबर 10 दिवस राहतील. 10व्या दिवशीच पेपर आहे. म्हणजे 9 दिवस राहिले. 9 दिवस. बाकी आता झोपू आणि भेटू तुम्हाला एक उद्याच्या नवीन व्हिडिओवरती. जय शंभू नारायण.